आज गुरुपौर्णिमेनिमित्त साई भक्तांनी दर्शनासाठी सकाळपासूनच अलोट अशी गर्दी केल्याचं चित्र आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर हे नगर मनमाड महामार्गावरचं चित्र आहे, ज्या ठिकाणी साई भक्तांच्या अक्षरशः 2 ते 3 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। कारण साईबाबा संस्थांचं जे दर्शन कॉम्प्लेक्स आहे, ज्या ठिकाणी एकाच वेळी 12,000 साई भक्त थांबू शकतात, ते दर्शन कॉम्प्लेक्स देखील साई भक्तांच्या गर्दीने फुल झालेला आहे। आणि त्यामुळे नगर मनमाड महामार्गावरती देखील साई भक्तांनी सकाळपासूनच मोठ्या लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शिर्डीमध्ये दरवर्षी हा 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो आणि या 3 दिवसीय उत्सव काळामध्ये साई भक्त जे आहे ते लाखोंच्या संख्येने शिर्डीत येतात आणि साईबाबांचं दर्शन घेत असतात। साईबाबांना गुरुस्थानी मानून हे सगळे साई भक्त जे आहेत ते आता या दर्शन रांगेमध्ये उभे आहे आणि ही सगळी नगर मनमाड महामार्गावरची चित्र आहेत, ज्या ठिकाणी साई संस्थांनी देखील साई भक्तांच्या सुविधेसाठी पेंडॉल उभारलेला आहे, जेणेकरून साई भक्तांचं दर्शन जे आहे ते अधिक सुकर व्हावं। साई संस्थांनी साई भक्तांच्या सुविधेसाठी विविध उपाययोजना केल्या असल्या तरी ही गर्दी आटोक्यात आणताना साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांची देखील मोठी दमछाक होताना दिसत आहे। आज मंदिर जे आहे ते रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे, कारण ही जी गर्दी आहे आता ही सकाळच्या सत्रातली सगळी गर्दी आहे आणि दिवसभर अशाच पद्धतीने साई भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल होणार आहेत आणि साई नामाचा जयघोष शिर्डीच्या रस्त्यावरती बघायला मिळतो। एकंदरीत जर बघितलं तर आज देशभरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा होत असताना शिर्डीत देखील या ठिकाणी उत्सवाचा मोठा आनंद बघायला मिळतोय। आपल्या सोबत काही साई भक्त आहेत, कुठून आलेला आहात तुम्ही आणि कधीपासून दर्शन रांगेत? छत्रपती संभाजीनगर, कन्नड तालुका, नागद येथून आलेलो आहोत। आम्ही दरवर्षी गुरुपौर्णिमेला आवर्जून उपस्थित राहतो व साईबाबांचे दर्शन घेतो। आता आजचं गर्दी बघितलं तर काय वाटतं? आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप अलोट गर्दी आहे। महाराष्ट्राच्या व इतर राज्यातून कानाकोपऱ्यातून खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। आम्ही या अगोदर अशी गर्दी कधीच पाहिली नव्हती। आणखी काही साई भक्त आपल्या सोबत, तुम्ही कुठून आलेला आहात आणि मोठी गर्दी साहेब दर्शनासाठी झाली? आम्ही कोल्हापूरवरून आलोय। आम्ही गेली 15 वर्ष झाली वारी करतोय, तरी आम्ही साईबाबाचे खूप मोठे म्हणजे भक्त आहोत आणि प्रत्येक वर्षी वारी चुकवत नाही। काय आनंद असतो साईबाबांना गुरुस्थानी म्हणून दर गुरुपौर्णिमेला शिर्डीत येणं? काय आनंद असतो? मनाला एक आनंद मिळतो इथं आल्यामुळे। म्हणून बघितलं तर साईबाबांना गुरुस्थानी म्हणून लाखो साई भक्त जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि साईबाबांच्या दर्शनाने मानसिक समाधान मिळतं, अशा भावना देखील साई भक्तांनी व्यक्त केलेल्या आहेत। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।